माझ्यासोबत आहे जिल्हाधिकारी विकास मीना सर. सर, कारेगाव या गावामध्ये पाणी टंचाई आणि वन हक्काचे दावे फेटाळण्यात आले. नेमकी या संदर्भात आपली आता काय पुढची कारवाई राहणार आहे, उपाययोजना राहणार आहे? सदर विषय जेव्हा माझ्याकडे आला, ऑलरेडी आपण SDM कमिटीचे जितके अधिकारी आहेत त्यांना बोलवला होता आणि आता आम्ही डॉक्युमेंट तपासत आहेत आणि त्यांच्या संबंधितांकडे आता अपील ते जिल्हास्तरीय कमिटीकडे करू शकत आहेत. त्या अनुषंगाने कारवाई झाली तर आपण त्यांना रिअलमध्ये न्याय देऊ शकत आहेत. त्यांचे डॉक्युमेंट एकदा फेर तपासणीचे आदेश मी माझ्या स्तरावर दिलेला आहे. उपविभागीय कार्यालयाने यापूर्वीसुद्धा त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलेले आहेत. सर्व गैर आदिवासी असल्याचेही पुरावे मान्य केले आहेत. मात्र आता ज्यावेळेस वन हक्क जमिनीचं प्रकरण आलं त्यामुळे त्यांना गैर आदिवासी दाखवून त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. या संपूर्ण संदर्भाने नेमकी कुठे वन विभाग की महसूल विभाग असं काय नेमकं या प्रकरणातून पुढे येणार? सदर विषयामध्ये एक्झॅक्टली म्हणजे 2005चा जे वन हक्क कायदा आहे त्यामध्ये सर्वात मोठा पुरावा राहतो की ते 2005 पूर्वी राहत होते या नाही राहत होते. त्या अकॉर्डिंग आपण पुढची कारवाई करतो. तो सदर विषयामध्ये त्यांच्याकडे पुरावा आहे ते एकदा मला चेक करावा लागेल. जर पुरावा असेल त्या अनुषंगाने आपण पुढची कारवाई करू शकत आहेत. आणि सिमिलरली आपण ह्या पूर्ण विषयामध्ये ट्रायबल डिपार्टमेंट आहे आणि वन विभाग आहे, दोघांचा अभिप्राय घेतोय आणि शेवटची मान्यता जिल्हाधिकारी जो जिल्हास्तरीय कमिटी असते त्यांच्यावर राहते. तो एकदा आम्ही प्रकरण पूर्णतः एकदा क्रॉस चेक करून घेऊ आणि आता त्यांच्या पाणीचा विषय आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण लगेच टँकर चालू करण्याची आपण ऑलरेडी सूचना दिलेली आहे, सो दॅट की त्यांना इमिडिएटली तात्पुरता बेनिफिट भेटला पाहिजे आणि त्यांच्या रिअलमध्ये जे जमीनचा विषय आहे, जे वनपट्ट्याचा विषय आहे ते पण सॉल्व्ह करण्यासाठी जिल्हा प्रशासन आहे ते ऑलरेडी लक्ष देत आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर महसूल विभाग, आदिवासी प्रकल्प विकास आणि वन विभाग या तिन्ही मिळूनही या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली आहे. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.